मित्रांनो नमस्कार. आज एक यूट्यूबवरती बहुतेक जालन्यामध्ये झालेली मंडल यात्रा, जी की नागपूरहून एक 8 दिवसापूर्वी राष्ट्रवादी पवार गटाच्या पक्षाने एक मंडल यात्रा नावाचा एक रथयात्रा सुरू केलेली आहे. बहुतेक तिचा आज जालन्यामध्ये सभा होती आणि त्याचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात महादेव जानकर, जे की मागच्या खासदारकीच्या इलेक्शनला परभणीमधून BJPकडून त्यांनी खासदारकीचं पद लढवलं. म्हणजे बघा, ही मंडळी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आज BJPसोबत, उद्या काँग्रेससोबत, परवा तिसऱ्या कुठल्या पक्षासोबत, केव्हा कुठं जाऊन काय त्यांचे रेग बदलतील सरड्यासारखे हे सांगता येत नाही. हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, आपल्याला काही घेणं देणं नाही. पण आज एक मराठा नागरिक म्हणून आरक्षणापासून वंचित असलेल्या समाजापैकी मी एक शेतमजूर कुटुंबातील मराठा व्यक्ती आहे. मला असं वाटतं, ज्या सभेतून त्यांनी जालन्याच्या जाणकारांनी सांगितलं की शरद पवार साहेबांना हा एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी OBCला आरक्षण दिलं 23 मार्च 1994ला. अहो जानकर साहेब, तुम्ही शरद पवार साहेबांनी दिलं म्हणण्यापेक्षा हे केंद्र शासनाचे आदेश होते सर्व राज्य शासनाला की तुम्ही तुमच्या एरियामध्ये इतर मागासवर्गीय घटक जे कोणी असतील त्यांना तुम्ही मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे आरक्षण देऊ शकता. परत तुम्ही हेही सांगता, ज्यांचं जितकं समाजामध्ये प्रमाण त्यांचं तितकं आरक्षणामध्ये सुद्धा प्रमाण राहील. छाती ठोकपणे एवढं सांगता तुम्ही साहेब. ज्या पद्धतीनं तुम्ही शरद पवारांचा आज सभेमधून उदू करत सुटलात, अहो साहेब, त्यावेळेस मराठा पक्ष नव्हता का महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात? का भारतामध्ये नव्हता? अक्षरशः मंडल आयोग हा केंद्रीय मागासवर्गीय आयोगानं लागू केलेल्या शिफारशी होत्या. मग त्यावेळेस फक्त एक तर महाराष्ट्रापुरताच प्रश्न नव्हता, एकूण भारतातील जनसंख्येच्या आधारे मराठ्यांचं प्रमाण, प्रगत मराठे 48% दाखवलेत मंडल आयोगामध्येच, 2% प्रगत मराठे दाखवलेत. मग 48च्या प्रमाणात 50% म्हणलं तर आमच्या मराठा समाजाला 24% आरक्षण मिळालं नको का? आपणच सांगतात त्याच सभेमधून. मग ज्या वेळेस हे मराठा समाजाला वंचित ठेवून, त्यांना ओव्हरटेक करून, त्यांचा कुठेही दखल घेतलेली नसताना तुम्ही आमचं सगळं आरक्षण डावललं. आज जवळजवळ 94 आम्ही हा भोगत आहोत. आणि आमच्या हरामखोर त्यावेळेसचे नेते जे कोणी मंत्रालयात होते आमदार म्हणून, ज्या लोकांनी ह्या सगळ्या प्रकरणाला संमती दिली, त्यांचं तर फावलं ना. त्यांनी आजपर्यंत उखळ पांढरं करून घेत आहेत. खरं तर आज त्यापैकी बरेचसे काही मेले असतील, काही जिवंत असतील. पण ज्यांनी जिवंत आहेत त्यांनी अक्षरशः तोंडाला काळा लावून घरात बसलेले आहेत. त्यांची ह्या निमित्तानं नागवून झालेली आहे. तुम्ही मराठा समाज एक कोल्ड ब्लडेड मर्डर केलेला असं मी म्हणेल. त्यांना तुम्हाला तोंड लावायला दाखवायलासुद्धा समाजामध्ये जागा उरली नाही. जे कोणी जिवंत असतील ते मेले, त्यांचा विषय सोडा. आणि परत तुम्ही आज बोंबलत सुटलात मंडल यात्रा काढत की आम्ही OBC समाजासाठी खूप मोठे उपकार केले. तुमच्यावर उपकार काय केलेले नाही. तुम्ही मराठा समाजाला आमदार ठेवलेले. यापुढे तुम्हाला मराठा समाज फिरू देणार नाही. तुम्ही उपकार समजा. आज मराठा समाज शांत आहे आणि तुम्ही उलट्या चोरांच्या उलट्या बोंबा म्हणल्याप्रमाणे तुम्ही मंडल यात्रा काढत फिरल्यात. अहो, मराठा समाजाचा विचार केले का? किमान तुम्हाला लाज वाटायला पाहिजे मंडल यात्रा महाराष्ट्रात काढताना. कारण बहुसंख्य मराठा हा महाराष्ट्रामध्ये, इतर कुठल्या राज्यामध्ये नाही. तुम्ही नाक कापलं तरी आमची भोकं शिल्लक आहेत असं म्हणून तुम्ही यात्रा काढत आहात. जराशी लाज वाटू द्या मंडल यात्रा काढत असताना. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात यायला पाहिजेत. समाज सुधारलेला आहे आणि उलट सांगतायत की आम्ही खूप मोठे उपकार केलेत OBC समाजासाठी. एकमेव नेता म्हणजे आमचा शरद पवार साहेब आहेत. अहो, शरद पवार साहेबांनी काय केलं नाही. तुमचे फक्त तुम्ही साखर सम्राट सांभाळलेत पश्चिम महाराष्ट्रातले. दूध डेअरीवाले सांभाळलेत तुम्ही, बाकी कोणी सांभाळलं नाही महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला मराठवाड्यातले मराठे दिसले नाहीत, विदर्भातले मराठे दिसले नाहीत. मंडल आयोगामध्ये कुणबी हा शब्दच नाही कुठं. अप्रगत मराठे असे 48% दाखवलेलं प्रमाण असताना तुम्ही मराठ्याला कुठे धागा धरवला नाही. किमान 1% तरी तुम्ही OBCतून त्या 94च्या शासन निर्णयामध्ये तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं का? जे की काँग्रेसच्या तुम्ही सांगत आहात जानकर साहेब, तुम्ही सांगत आहात की काँग्रेसने आमचं मंडल आयोग नाकारलं होतं. होऊ शकतं त्यांचा काही स्वार्थ असेल, त्यांचं फ्युचर दडलेलं असेल, पण
ते तर त्याने त्यावेळेस बोगस ठरवलेलं होतं. बोगस ठरवलं असतानाही तुम्ही 94ला उकरून काढलं 14 वर्षानंतर, आणि तुम्ही आमच्या मराठा आरक्षणासाठी लागू केलं नाही. तुम्ही इतर समाजाला तुम्ही आरक्षण दिलं, नुसता फुगवटा गेला. त्या 94च्या शासन निर्णयानंतर तुम्ही पुष्कळसे निर्णय कॅबिनमध्ये बसून घेतलेले आहेत शासन निर्णय, आणि फुगवटा करून टाकला तुम्ही. 52% नेऊन ठेवलं सगळं. 50% आरक्षण. लाजा वाटायला पाहिजेत तुम्हाला. समाजाला अंधारात ठेवून तुम्ही वोट बँक केलेली, ओबीसीची वोट बँक केलेली आहे. ह्यापुढे तुम्हाला समाज माफ करणार नाही. ह्यापुढे जे कोणी आमचे आजही 80% 75% मराठा समाजाचे पुढारी आहेत, विधान भवनामध्ये आहेत आणि संसदेमध्ये सुद्धा आहेत, यांना इथून पुढं फिरणं मुश्किल होऊन जाईल. सांभाळून इथून पुढं तुम्ही वागा समाजामध्ये. ठीक आहे.